नमस्कार. विज्ञान धर्मविश्व मंडळातर्फे श्री नारद भगवान स्तुती स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. भक्ती ज्ञान विरागान्य कलिना जर्जरी कृतान तारुण्यम प्रपयामास तम श्री नारदम आश्रये. भक्ती ज्ञान आणि वैराग्य या कलियुगामध्ये भक्ती क्षीण झालेली आहे आणि तिचे दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य हेही मृतवत अवस्थेत आहेत किंवा कलियुगाच्या प्रारंभी होते. तर नारद मुनी भ्रमंती करता करता एका स्त्रीकडे आले. ती स्त्री म्हणजे भक्ती होती आणि त्या भक्तीचे दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे वृद्धावस्था आल्यासारखे, तरुण स्त्री असून तिचे पुत्र मात्र वृद्ध दिसत होते. ते निश्चित पडलेले होते, मूर्छित पडलेले होते. तेव्हा नारदांनी त्या भक्तीला म्हणजे त्या स्त्रीला याचं कारण विचारलं. त्यावेळी ती स्त्री म्हणाली, या कलियुगात आम्हाला कोणी विचारत नाही. ज्ञान वैराग्य भक्ती लयाला गेलेल्या आहेत म्हणून आमची अशी क्षीण अवस्था झालेली आहे. आता तुम्हीच काय तो उपाय सांगा. असं म्हटल्यावर नारदांनी त्रैलोक्यात भ्रमण केलं आणि कोण संत याच्यावर उपाय शोधून काढतील असा विचार केला. त्यावर त्यांना सनत्कुमार भेटलेले आहेत. त्या सनत्कुमारांचं वय अतिशय कोवळं असं आहे, परंतु ते अनंत काळपर्यंत त्यांची आयुर्मर्यादा आहे. अशा सनत्कुमारांनी नारदांना श्रीमद भागवत सांगितलं. ते श्रीमद भागवत नारदांनी गायलेलं आहे आणि श्रीमद भागवत जेव्हा चालू झालं त्यावेळीच हे ज्ञान आणि वैराग्य हे जे भक्तीचे दोन निस्तेज झालेले पुत्र होते त्यांना पुन्हा एकदा उभारी आली आणि त्यांच्यात चैतन्य जागृत झालं. जिथे जिथे श्रीमद भागवत आहे तिथे भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा मिलाफ झालेला आपल्याला आढळून येतो. श्रीमद भागवत सप्ताहातील पहिल्या दिवसाच्याच गोष्टींमध्ये ही एक गोष्ट अंतर्भूत आहे. तर त्यांना पुन्हा एकदा तारुण्य प्राप्त करून दिलेले नारदांनी, म्हणून त्या नारदांच्या चरणी मी आश्रय घेतो, त्यांच्या चरणाशी मी नतमस्तक होतो. आजच्या भागात इथेच थांबू. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.